जीवनाचे रंग या चॅनलवर मी पुनश्च आपले एकदा स्वागत करतो आहे. आजच्या व्हिडिओचा विषय आहे न कळलेला श्रीकृष्ण. न कळलेला श्रीकृष्ण. मित्रांनो, अर्जुनाला युद्धप्रसंगी गीता सांगताना श्रीकृष्ण भगवान म्हणतायत, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सुजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हे अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो आणि अधर्माची वाढ होत असते, तेव्हा तेव्हा मी आपली रूपे रचतो, म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रगट होतो. सज्जनांच्या उद्धारासाठी पापकर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात प्रगट होतो, असं श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगताना म्हणतायत. मित्रांनो, श्रीकृष्ण समजायला, त्याला ओळखायला निर्मळ मन, समर्पित प्रेमभाव, तल्लख बुद्धी, समज आणि कर्मगतीचं ज्ञान असणं फार आवश्यक आहे. त्याशिवाय श्रीकृष्ण अवताराचं मर्म आणि त्याचा कर्मयोग कळणं शक्य नाही हो. भगवद्गीतेमध्ये स्वतः श्रीकृष्ण म्हणतात की जो मला जसा बघतो तसा मी त्याला दिसतो. श्रीकृष्णाला देवाचा पुराण अवतार मानलं गेलं आहे हो. श्रीकृष्णाने ज्या ज्या लीला केल्या त्या मानवाला आयुष्यात मार्गदर्शन करणाऱ्या आहेत. त्यापासून धडा घेऊन आयुष्य घडवायला उपयोगी आहेत हो. आध्यात्मिक साधनेत प्रगती करायची असली ना, तर कृष्ण कळायलाच हवा. पण सहज कळेल, सहजच समजेल तो कृष्ण कसला हो. कृष्ण कळण्यासाठी त्याच्यावर निस्सीम प्रेम करता आलं पाहिजे. त्याच्या लीलांमध्ये रंगून जाता आलं पाहिजे. खरं सांगू कृष्णाप्रती राधेसारखी, सुदामासारखी, मीराबाईसारखी भक्ती निर्माण करता आली पाहिजे. तेव्हाच कृष्ण थोडा तरी समजेल. आपल्याला आठवतो तो फक्त दही, दूध, लोणी चोरून खाणारा कृष्ण. मित्रांनो, आपल्या लक्षात राहिला तो फक्त युद्धभूमीत असहाय्य रथाखाली उतरलेल्या कर्णावर बाण सोड असं अर्जुनाला सांगणारा कृष्ण. आणि सतत आपण स्मरत राहिलो तो 16 सहस्त्र स्त्रियांशी विवाह करणारा कृष्ण. खरं आहे ना? आपली चूक नाही मित्रांनो. आपण आपल्या दृष्टीने कृष्ण पाहिला. त्याला समजून घ्यायला त्याच्या प्रत्येक कर्मामागचा, त्याच्या प्रत्येक कृतीमागचा हेतू समजून घ्यायला आपण कमी पडलो. त्यासाठी कृष्णावरचं आपलं प्रेम कमी पडलं. त्याच्या प्रत्येक कृतीमागचा, कर्मामागचा अर्थ तेव्हाच कळेल जेव्हा आपण त्याच्यावर मनापासून प्रेम करू. गंमत बघा मित्रांनो, मुलांना प्रिय असलेलं दूध, दही, लोणी ब्रिजवासी कंसाला पाठवत होते. ते मान्य नसल्यानं कृष्ण आपल्या सवंगड्यांना घेऊन ते पळून सर्व गोपांना वाटत असे हो. तसेच गुरं राखायला जाताना प्रत्येक जण आपली शिदोरी आणत होता. भोजन समयी सर्व शिदोरी एकत्र करून त्याचा काला करून सर्व मिळून खात होते. आपण परमेश्वराची एक सारखी मुलं आहोत, हीच शिकवण कृष्णाने आपल्या कृतीतून प्रत्येकाला करून दिली. खरं आहे ना? श्रीकृष्ण म्हणजे युगाचा महानायक हो. त्याची अनंत रूपे आणि वेगवेगळी नावं. श्रीकृष्ण जितका आपण जाणायला, समजायला एक पाऊल पुढे जावं ना, तितका तो मारुतीच्या शेपटासारखा वाढतच जातो राव. पण तरीही आपल्या लाडक्या कान्हाला जाणून घ्यायची ओढ स्वस्थ बसू देत नाही. तसूवर कमी सुद्धा होत नाही. आपल्याला आपला हा मधुसूदन कितीतरी कमी कळला आहे हो.
हिमनगाच्या वरवरच्या टोकाप्रमाणे जेवढा कळला आहे ना, त्यापेक्षा त्याच्या कितीतरी पट जास्त कळायचा राहिला आहे. आज कृष्ण हा शब्द उच्चारल्याबरोबर आठवतात ते सगळे कृष्णावर अलौकिक प्रेम भक्ती करणारे समस्त कृष्णप्रेमी. त्यापैकी एक पराकुटीचे कृष्णप्रेमी म्हणून ज्यांची ओळख आहे ते संत सूरदास. सूरदास हे नाव उच्चारल्याबरोबर मैं नहीं माखन खायो ही त्यांची काव्यरचना आपल्याला आठवल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, सूरदासाचं कर्तृत्व खूप मोठं होतं, पण खरं सांगू त्यांचं अंधत्व कुठेही त्यांच्या कर्तृत्वाच्या आणि कृष्ण प्रेमाच्या आड आलं नाही. महाभारतात युद्धाच्या सुरुवातीला अर्जुनास युद्धासाठी प्रोत्साहित करण्यासाठी कृष्णाने त्याला भगवद्गीता सांगितली, हे आपण जाणतो. यात कृष्णाने आत्मा अविनाशी असल्याचं तत्त्वज्ञान सांगितलं. पण त्याचबरोबर तो हे सांगायला सुद्धा विसरला नाही मित्रांनो, निष्काम बुद्धीने प्रयत्न कष्ट काम केले पाहिजे. मनुष्याला कर्मे सुटत नाही, ज्ञानी माणसालाही ती सुटत नाहीत. म्हणून प्रत्येकाने आपलं कर्म केलं पाहिजे. मात्र फळाची आशा न करता सतत चांगले कर्म म्हणजेच काम केले पाहिजे. समाजात राहताना लोकांच्या कल्याणासाठी काम केले पाहिजे हो. देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो. आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणालाही दाखवण्याची गरज नसते, तो सर्वांना दिसतो. म्हणून मंदिरातील देव एक वेळ टाळला तरी चालेल, पण कर्मातील देव कधीही टाळू नका. जीवन जगत असताना कौतुक आणि टीका या दोन्हीचाही स्वीकार करा, कारण झाडाच्या वाढीसाठी ऊन आणि पाऊस या दोघांचीही गरज लागत असते. प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण उघडू शकतो. एक लक्षात घ्या, प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण उघडू शकतो, पण फक्त आपल्याकडे माणुसकीची किल्ली पाहिजे. मित्रांनो, हे पक्क ध्यानात ठेवा. कर्मयोग ही ईश्वराची पूजा आहे. कुठल्याही फलाची अपेक्षा न धरता निष्काम कर्म करणं हेच खरं जीवन आहे. भक्ती म्हणजे निस्वार्थ विश्वास, सेवा आणि पूजा. प्रेम म्हणजे कसलीही अपेक्षा न ठेवणारं निरपेक्ष आदरयुक्त आकर्षण. स्वतःतील तेजशक्तीचा शोध म्हणजे जीवन हो. तो शोध लावून घेण्याचा मार्ग म्हणजे समर्पित भक्तिभाव व निरपेक्ष प्रेम. अहंकार मग तो सत्ता, संपत्ती, सौंदर्य, सामर्थ्य, ज्ञान कशाचाही असो. अहंकार मग तो सत्ता, संपत्ती, सौंदर्य, सामर्थ्य, ज्ञान कसलाही असो, आपली प्रचंड हानी करतो. कणभरही तो जीवाला पुढे जाऊ देत नाही. मित्रांनो, ज्याला आपलं स्वतःचं अंतरंग कळलं, त्याच्यातील चांगल्या वाईट शक्ती कळल्या, त्याला जीवन कळलं, जीवन समजलं. हेच तर श्रीकृष्ण सांगतोय ना. हाच संदेश कृष्णाने आपल्याला दिलाय ना राव. ज्यांना हे कळलं, समजलं, त्यांना कृष्ण खऱ्या अर्थाने कळलं. जय गजानन. धन्यवाद.